शिक्षक सुभाष बोरसे यांची हत्या करणाऱ्या पोलिसांना फाशी द्या, बिरसा फायटरची मागणी। 90% पोलीस भ्रष्ट व नालायक, फक्त 10% पोलीस प्रामाणिक, सुशीलकुमार पावरा यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांना अमानुषपणे मारहाण करून हत्या प्रकरणाची जलद न्यायालयात खटला चालवून हत्या करणाऱ्या आरोपीत पोलिसांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पांढऱ्या चारचाकी गाडीतून आलेल्या वाळू माफिया व पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचे, त्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी ठिकठिकाणी आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य माणसांवर सरकारी कामाच्या निमित्ताने किंवा असंवैधानिक पद्धतीने खोटे आरोप व खोटे गुन्हे दाखल करून पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न व हत्या करतात, नंतर प्रकरण दडपतात। नंदुरबार येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण व हत्येचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांची हत्या केली असे गंभीर आरोप असणारे निवेदनात आपणास वारंवार पाठवले आहेत, तरी आपण हत्यारे, खुनी, भ्रष्ट, गुंड, नालायक पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालून सर्वसामान्य माणसावर अन्याय करत आहेत। मुख्यमंत्री स्वतः काही कारवाई करत नाहीत म्हणून काही पोलीस अधिकारी हे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस अत्याचार करत आहेत। पोलिसांकडून हत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। महाराष्ट्रात 90% पोलीस भ्रष्ट व नालायक आहेत व फक्त 10% पोलीस प्रामाणिक आहेत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। वेरूळ येथील शिक्षकाच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। शिक्षकाच्या पत्नी अनिता बोरसे यांनी या अनुषंगाने तक्रार दाखल केली। पोलिसांनी शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। घटनेमुळे खळबळ उडाले असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। हाणामारी करताना एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हजर होते असाही आरोप केला जात आहे। आईस्क्रीम आणि स्वतःला सर्दी झाल्याने गोळ्या आणण्यासाठी सुरेश बोरसे घराबाहेर पडले होते। त्यांच्याबरोबर 12 वर्षाचा त्यांचा बाचा त्यांच्यासोबत होता। बोरसे त्यांच्याबरोबर गेलेल्या बाच्याने मामाला कोणीतरी मारत आहे असा निरोप दिला। काळ्या रंगाचे नंबर नसलेल्या एका गाडीत बोरसे यांना बसवले जात होते। बोरसे यांच्या मुलीने गाडीला अडवून माझ्या वडिलांना कुठे घेऊन जात आहात असा प्रश्न विचारला। त्यावर पांढरा शर्ट आणि निळी जीन्सची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने आम्ही पोलीस आहोत, आमच्या कामात दखल दिली म्हणून आम्ही घेऊन चाललो आहोत असे सांगितले। या कालावधीत शिक्षक सुभाष बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे बिरसा फायटर नंदुरबार या संघटनेकडून शिक्षक सुभाष बोरसे यांच्या हत्या करणाऱ्या पोलिसांना फाशीची मागणी करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।